नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकदम जबरदस्त भाषण मराठीमध्ये। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन। सर्वप्रथम सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेस 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की 21व्या शतकात म्हणजेच तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात सुद्धा जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे। गरिबी, अज्ञान, आरोग्य, बेरोजगारी, मजुरी, भौतिक सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे। त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी 1994 पासून 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। तेव्हापासून 9 ऑगस्ट हा संपूर्ण जगभरात जागतिक आदिवासी दिन म्हणून अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा केला जातो। आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे। आदिवासी या शब्दाचा अर्थ असा की प्राचीन काळापासून वास्तव्य करणारे लोक। आदिवासी समाजाने आपली पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपली आहे। त्यांची नृत्यकला, चित्रकला, शिल्पकला अत्यंत अतुल्य अशी आहे। या दिवशी ते लोक आपल्या संस्कृतीचे दर्शन, गायन, नृत्य इत्यादी माध्यमातून घडवून आणतात। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी बांधवांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। सह्याद्रीचा ढाण्या वाघ, आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे काळ कोणासाठी थांबत नाही, परंतु त्याच काळाच्या छाताडावर पाय ठेवून स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनामनात पेटवणारे, जल, जंगल आणि जमीन यासाठी पहिला उठाव करणारे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा। कडाडली भिजली अशी शत्रूंची लष्करे झिजली। इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या राणी झलकारी अशा अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली। आजही सर्व भारतीयांनी विकासाच्या प्रवाहापासून दूर असणाऱ्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे। जय आदिवासी, जय बिरसा मुंडा। धन्यवाद।